नामस्मरण एक अद्भुत साधना। आज आपण पुढच्या लेखांकाला सुरुवात करणार आहोत। श्री स्वामी समर्थ। संकल्प कसा करावा? नवीन असलेल्या साधकांना संकल्पाची माहिती नसेल म्हणून लिहित आहे। संकल्प हा कोणत्याही साधनेच्या सुरुवातीला एकदाच करावा, पुन्हा पुन्हा करू नये। एखाद्या शुभ दिवशी स्नान करून स्वच्छ कपडे घालावीत, देवपूजा करावी, समोर ताम्हण, ताटली, वाटी ठेवावी, उजव्या हाताच्या ओंजळीत पाणी भरून पुढील प्रमाणे देवाला आवाहन करावे। मी अमुक तमुक राहणार, स्वतःचे ठिकाण गोत्र माहीत नसल्यास काश्यप बोलावे। देवा, तुला आवाहन करतो आहे की आजपासून तुझ्या नावाचा तुम्ही जो जप करणार आहात ते नाव अखंड जप करणार आहे। कार्यसिद्धीस नेण्यास तू समर्थ आहेसच। या प्रवासात यत्किंचितही माझं मन दोलायमान करू नको आणि माझ्या पाठीशी कायम उभा राहा, असे म्हणून ओंजळीतले पाणी ताम्हणात सोडावे। हे पाणी नंतर एखाद्या कुंडीत ओतावे। नुसतं हात जोडूनही तुम्ही संकल्प करू शकता। ओंजळीतले पाणी सोडण्याची क्रिया म्हणजे देवाला वचन दिले असा होतो। हा संकल्प तुम्ही तुमच्या शब्दातही मांडू शकता। प्रत्येक वेळी कॉपी पेस्ट केले पाहिजे असं नाही। संकल्प केला नाही आणि नामस्मरण चालू केलं, आता काय करू? संकल्प हवाच का? तुम्ही मनाशी ठाम निश्चय केला असेल की काही झालं तरी मी ही साधना पूर्ण करणारच, तर तुम्ही संकल्प नाही केला तरी चालेल। नामस्मरण ही आयुष्यभर चालणारी प्रोसेस आहे। या प्रवासात अनेक वेळा आपलं मन दोलायमान होऊ शकतं। अशा वेळी संकल्पाची आठवण ठेवली तर मन स्थिर होते। संकल्प हे मनाला निश्चय देण्याचं काम करतं। समजा तुम्हाला दिल्लीला जायचं आहे, तुमच्याकडे पुरेसे पैसे नाहीत, जायची निकड तर आहे। अशा वेळी तुम्ही काय कराल? अर्थातच विदाऊट तिकीट प्रवास कराल। टीसीने पकडलं नाही तर तुम्ही दिल्लीला पोहोचालही, पण संबंध प्रवासात टीसी आला तर काय होईल ह्या भीतीने तुमच्या डोळ्याला डोळा लागणार नाही। तेच जर कुठूनही पैसे जमवून तिकीट काढून ट्रेनमध्ये बसला असतात तर टेन्शन फ्री दिल्लीला पोहोचला असतात। संकल्प हे अशा तिकिटासारखं काम करतं। मी नामस्मरण चालू केलं, बरेच दिवस झाले, आता मला त्याचा कंटाळा आला, दुसरं नाव मला आवडायला लागलंय, मी तेच घेतो, चालेल ना? आपण कलियुगात वावरत आहोत। आपल्या मनाचे सत्व, रज, तम हे 3 गुण आहेत। सध्या सत्वाची कमी आहे, रज तमो गुणांचीच वृद्धी आहे। मनात अतृप्त वासना, इच्छा, कामना ही आहेतच। इतके दिवस हे वाढलेले रज तम गुण वासना सुखेनैव नांदत होते। बिचारा मरतुकडा सत्वगुण कोपऱ्यात पडला होता। मध्ये मध्ये तो गुरगुर करायचा, पण तेवढ्या पुरताच। इतर दोषांपुढे त्याचं काही चालायचं नाही। अचानक नामस्मरणाचा धबधबा वरून कोसळायला लागलाय। इतके दिवस सुखेनैव नांदणाऱ्या या वासनांची त्रेधा तिरपीट उडाली, त्या सैरावैरा धावत सुटल्यात। सत्वगुण मात्र आता थोडा थोडा टवटवीत दिसायला लागलाय। त्याला नामस्मरणाचं टॉनिक मिळायला लागलंय ना। पण हे काय, दुसरे रजो तम आणि या वासनांनी एकत्र येऊन कट रचलाय। हा नामस्मरणाचा हल्ला आपण परतवून लावायचाच, नाहीतर आपल्यालाच काशा गुंडाळाव्या लागेल। सगळे एक झालेत, ते नामस्मरणाला ढकलायला लागलेत। नामस्मरण मध्येच धबधब्यासारखं येतंय, मध्येच क्षीणधारेसारखं येतंय। अरे रे, नामस्मरण हटायला लागलंय। आता तर येईनासही झालंय। झालं, बंद झालं एकदाचं। ते आपलंच विजय झालाय। हुर्रे हुर्रे, परत टवटवीत झालेला सत्वगुण निपचित पडलाय। कोणाचं वर्णन आहे हे? अहो, तुमचंच आहे हे। तुम्ही नामस्मरण सोडून दिलत ना, तुमचीच गत झाली ही। आता कळलं ना, नामस्मरणाची साथ सोडल्यावर काय उलथापालथ होत असते मनात। सुरुवातीच्या मनोवेगांशी सामना करा। काहीही झालं तरी नामस्मरणाची साथ सोडू नका। यासाठीच संकल्प आवश्यक असतो। देवाला दिलेली कमिटमेंट आठवली की नामस्मरणाची साथ सोडायचीच नाही, हा ठाम निश्चय होतोच। आजच्या पुरते इतकेच। भेटूया उद्याच्या अंकात। श्री स्वामी समर्थ।